बीडमध्ये टरबूज उत्पादक शेतकरी संकटात. अवकाळी पाऊस आणि जागतिक परिस्थितीचा दुहेरी फटका. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे जागतिक घडामोडींचा परिणाम. अशा दुहेरी कात्रीत बीड जिल्ह्यातील शेतकरी अडकलेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील वट्टी वडगाव रिपीट अंबाजोगाई तालुक्यातील पट्टी वडगाव येथील प्रयोगशील युवा शेतकरी प्रवीण पितळे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत टरबूज लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. मागील 2 वर्षात चांगला नफा मिळाल्यानंतर यंदा त्यांनी 3 एकर क्षेत्रावर टरबूज लागवड केली. मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारभाव कोसळले आणि त्यातच अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला माल खराब केला आणि त्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे. 2023 आणि 24 या 2 वर्षात त्यांनी कमी क्षेत्रातून चांगलेच उत्पादन घेत लाखोंचा नफा मिळवला आणि त्याच यशाच्या बळावर 2025मध्ये मोठी गुंतवणूक करत उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला. सुमारे 80,000 रुपये खर्च करून 30 टन उत्पादनाची अपेक्षा असताना आता बाजारातील घसरलेले दर आणि पावसामुळे झालेले नुकसान यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार बीड जिल्ह्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. 1 एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 237 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाला आहे. 12 गावातील 5,548 शेतकरी या संकटामुळे बाधित झाले आहेत. 4 तालुक्यांना सर्वाधिक फटका बसलेला आहे. हाती आलेले पीक अचानक पावसामुळे खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वेलवर्गीय पिकांना पीक विम्याचे संरक्षण नसल्याने आणि अनुदानाची कमतरता असल्याने शेतकरी पूर्णतः असुरक्षित झालेला आहे. आपण हे टरबूजाची लागवड आपण 3 एकरमध्ये केलेली आहे. आपण साधारण 3 एकरमध्ये 70 ते 80,000 रुपये खर्च केलेला आहे. आपण गेली 3 वर्ष टरबूजाचं पीक घेतो. पारंपरिक पिकाला आपण पारंपरिक पिकापासून आपण हे करून नवीन काहीतरी करण्यासाठी आपण गेली 3 वर्ष टरबूजाचं पीक घेतो. गेली 2 वर्षांना आपल्याला टरबूजातून पुरेपूर फायदा झाला म्हणून आपण गेल्या वर्षी आपलं 1-1.5 एकरच टरबूज होतं, पण यावर्षी फायदा होत आहे म्हणून आपण 3 एकर टरबूज लावलं. साधारण त्याला 70 ते 80,000 रुपये आपण खर्च केला टरबूजाला आणि आपण अपेक्षित धरलं होतं 3 ते 3.5 लाख रुपये उत्पन्न. पण हे जागतिक महायुद्ध इराणचं युद्धाच्या ह्याच्यामध्ये माल तर आपण भरपूर काढला, ते 20 टन माल होईल सरासरी, पण ह्या युद्धामुळे व्यापारी आले, बाहेर ट्रान्सफर होत नाही म्हणून त्यांनी 6-7 रुपयानं मागून गेले. मग आपण ते ठरवलं 6-7 देऊन टाकून आपला खर्च तर निघेल, थोडंफार उत्पन्न जास्त व्हायचं कमी होईल म्हणून द्यायचं ठरवलं. पण ह्या अवकाळी पावसाने गेले 8 दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू झाला. त्याने तर व्यापाऱ्याने 2 आणि 3 रुपयानं मागायला सुरू केलं. मग 2-3 रुपयानं तर आपला 70,000 खर्च झालेला, तर ते 7 ते 8,000 रुपये सध्या उत्पन्न होणार नाही. म्हणून आपण आता हे असं इतकं नुकसान झालं आहे आमचं की ते आपण नुकसान कुठंच भरून काढू शकत नव्हतं. काय मागणी असणार आहे शासन स्तरावरती? आपण शासन स्तरावर आपण याला तर काय कुठलं अनुदान देणार नाही शासन, पण यानंतर कुठंतरी शासनानं असं वेलवर्गीय पिकाला अनुदान ठेवावं, त्यासाठी विमा काढावा, जेणेकरून शेतकऱ्यांनी जेवढा खर्च केलाय तो खर्च तरी निघल. कारण असं जर झालं शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च करायचा आणि 1ही रुपयाचं जर उत्पन्न होणार नसेल तर शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ येणार आहे 100%. नाव सांगा. प्रवीण महादेव पितळे, पट्टी वडगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा